चल रात भर। या येता फ्रायडेला आम्ही निघते केदारनाथ ट्रिपसाठी। हे बघा सौरात येतोय मी, सौरात बाजूला उभा आहे आणि मला धावत धावत जावं लागलं गाडी पकडण्यासाठी। 11:25 झालेत आणि कुठे जायचं दादा? कुठे जायचं? कुठे जायचं? अरे फ्रेश पण झालं नाही, तोंड सुद्धा धुतलं नाही, मेसेज जातोय आता पुन्हा घरी। काय जावा ना। हॅलो गुड मॉर्निंग, कशा आहात तुम्ही सर्व? मस्त ना? मस्तच असायला बघ। आता वाजलेत 8 वाजून 10 ऑलमोस्ट 13 मिनिटं झालेच आणि आता मी जस्ट घरून निघालो। फ्लाइंग राणी आज 15 ते 20 मिनिटं लेट आहे, पण आरामात घरातून निघालो आजपासून। आणि हा वीक आपला हा केदारनाथ ट्रिपचा चालू होते। या येता फ्रायडेला आम्ही निघते केदारनाथ ट्रिपसाठी, म्हणजे खूप धमाल येणार आणि आताच आमची केदारनाथ ट्रिपची बॅग पॅकिंग चालू आहे, म्हणजे सर्व काही पॅकिंग चालू करावं लागणार आहे। अजूनपर्यंत मी शॉपिंगसुद्धा नाही केली आहे, तर आज रात्री घरी येऊन सर्व काही कपडे काढणार, कोणते कपडे आहेत कोणते कपडे नाही आहेत ती बघून एकत्र करावं लागणार आहेत आणि जे नसतील त्या जागी शॉपिंग करायला चालू करावं लागणार आहे। आणि मला आज रात्री बॅग घेण्यासाठी जावं लागणार वडराजच्या घरी, तर इथे एकच बॅग आहे, बाकी बॅग त्या घरी आहेत। दुसरा आता रिक्षा पकडून जाऊयात। यार माझ्याकडे पैसे सुट्टे नव्हते, 100ची रोटी आणि 10 रुपये सुट्टे होते आणि 20 रुपये घेतात माझ्या घरून इकडे येण्यासाठी जर पर्सनल आलं तर। पैसे सुट्टे नव्हते, आता त्या रिक्षावाल्याने बोलला की ते जा तू नंतर दे तरी, रोज येतो तो ओळख झालाय त्यामुळे आणि घेतले पण नाही पैसे। पोहोचलो तर ऑफिसमध्ये चेकिंग करून घेऊयात। चेकिंग 10 वाजलेच आणि मी अजूनपर्यंत कांदिवलीच आहे। ऑफिसमधून केव्हाच निघलाय, गाडी गोरेगाव कधीची पोहोचलेली आहे, पण कांदिवलीची पुढे गाडी जातच नाही। माहिती नाही का प्रॉब्लेम आहे। सौराष्ट्र एक्सप्रेस जर निघून गेली तर गुजरात एक्सप्रेस भेटायला पाहिजे। 9:50चा टाईम आहे सौराष्ट्र एक्सप्रेसचा, पण ते अजूनपर्यंत कांदिवली बोरिवली पोहोचले नाही असं लाईव्ह अपडेटमध्ये दाखवतोय। ही लोकल कार जात नाही पुढे, ते कळत नाही। सौराष्ट्र एक्सप्रेस जाते आणि गाडी अजूनपर्यंत माझी कांदिवलीच आहे। आज गेली सौराष्ट्र एक्सप्रेस माझी, आज गेली। हे बघा सौराष्ट्र येतोय मी, सौराष्ट्र बाजूला उभा आहे आणि मला धावत धावत जावं लागलं गाडी पकडण्यासाठी। 6 उतर दे उतर दे उतर दे उतर दे। हॅलो फायनली सौराष्ट्र एक्सप्रेस, त्यानंतर 10 मिनिटं खूप लेट झालं भेटली फायनली। जो पूर्ण वाट लागली माझी आता S3च्या पुढे आलं माझ्याकडे। 15 मिनिट झालेत, मी जस्ट घरी आलोय। गाडी भेटली सौराष्ट्र धावत धावत, तुम्ही बघितलं असं तिथे धावलोय, पण येऊन गपचूप बसलो आणि उतरलो, रिक्षा पकडली, सरळ डायरेक्ट इकडे आलो। खूप ट्रेन पण लेट होती म्हणून काही रिक्षामध्ये काही ब्लॉग नाही केला आणि आता घरी आलो स्टडी करतो अजूनपर्यंत। वा नक्षी गुड बॉय, 11:30 झालं तू स्टडी करतोय, 11:15 झालं तरी गुड बॉय। काय करतोय? स्पेलिंग पाठ करतोय? वा चला आता मी पण जरा फ्रेश होऊन घेतोय, जेवून घेतोय, भूक लागलाय। काय काय बघा साराणी वालाची भाजी केलं पण नाही बघित आपण। टमाट्याची सार आहे, भात आणि कुठे भाजी? भाजी कुठे आहे? अरे कुठे भाजी? टमाट्याची भाजी कुठे तू बोलते? वाटीमध्ये आहे। ठीक आहे चला मी फ्रेश वगैरे होऊन घेतोय, हा मग जेवतोय। माझ्यासाठी पाणी आणलंय कारण की त्याला आता 11:25 झालेत आणि कुठे जायचं दादा? कुठे जायचं? कुठे जायचं? हॉटेलला। आता त्याला काय त्याला बोलतो काहीच भेटणार नाही पालघरमध्ये, तरी पण तो बोलतो आत्ताच मी कामावरून आलोय, तरी बोलतो चल म्हणजे चल। पालघरमध्ये बंदच नाही पडा सर्व, हा बघू चल। चला पाणी पितोय आणि लगेच निघतोय बाहेर जाऊन एक राऊंड म्हणून होतो यासाठी। ठीक आहे हा राऊंड म्हणजे तेच काय भेटते का बघूयात आपण, चालेल डन। हा मुलगा आहे ना मला तू व्यवस्थित राहू देणार नाही। अरे फ्रेश पण झालं नाही, तोंड सुद्धा धुतलं नाही, मेसेज जातोय आता पुन्हा घरी। काय जावा ना, काय जावा ना, बंद होईल। 11:30 झाले टाइम बघ, 11:30 झाले, काही भेटणार नाही आपल्याला। लॉक कुठे बघ, लॉक कुठे गाडीचा? हाय थोडी डोरचा लॉक कुठे? हा तिकडे तिकडे बघ, विंडोवरती घेऊन राहू घेऊन विंडोवर आईचा ऑर्डर तिकडे बघ। चल ना आता दुबे चलत। हा आणि मी पण झोपले, हा न खूप त्रास देतो बाबांना। काय हो 1 दिवस दिलाय, कसा बोलतो बघा, 1 दिवस तुला त्रास दिला बोलतो। 11:30 वाजता हॉटेलला घेऊन चाललंय पोरका, काय बोलू लागले, काय बोलू? धावू नको
चल चल. काय केलं? किती स्पेलिंग पाठ केली? 7 बोलून दाखव. कोणती कोणती? एवढी काय बोलून दाखवू? काय बोलून दाखव. कोणती कोणती स्पेलिंग पाठ केली बोलून झालं. आता तू बोललाय बाबा मला खायला जायचे हॉटेलला, तर बाबा एवढ्या हॉटेलला घेऊन चालले की नाही तुला? मग आता तू सांग कोणती स्पेलिंग पाठ केली लवकर बोल. सर म्हणजे स्पेलिंग सांगायचंय काय? हो स्पेलिंग सांगायचं आहे. एवढं स्पेलिंग माहिती का? मग 7 पाठ केलं ना तू बोल. 7 पाठ केलं ना. मग जेवढे पाठ केले तो बोल ना. कोणती कोणती पाठ केलं ते? एकच बोलेन. पुन्हा एकच नाही, 7 ते 7 बोलायचं तरच बोल लवकर. हॉटेल फाउंटन आलं. रात्री 1-1:30 वाजेपर्यंत चालू असते. म्हणून आता इकडे घेऊन आला. लवकर चल चल लवकर चल. बोल आता काय खाणार? काय बोलले? क्रिस्पी ना ना. चालेल पडला. एक थम्स अप. थांब एक थम्स अप. पंच करायचं. पंच. अरे पंच. खुश झाला? आवडलं तुला? खुश आहे का? खा. खाऊन सांग नेहमी त्याला गरम लागते. नेहमी तो त्यावेळी येत असं. टाइम बघा 11:15 वाजले. अन्नक्षरी मी आता हॉटेल खातोय. नक्की मग. हा मग सांगू परत भूक लागली पटके देईल. चला तिचं बोल बदला. मी आता मी खुश. थोडं उरलंय तर मी खाऊन घेतो पटापटा. एवढंच उरलंय तर मी खाऊन घेते. ठीक आहे. अजून काय पाहिजे? अजून काय तुला? आता काय विचार? अजून विचार करतो तू का अजून काय खायला भेटलं होतं ना? इकडे बाई इकडे भेट. खुश झाला तो आता ना. मजा आली तुला? बस नक्ष खुश म्हणजे मी खुश. आता टाइम झालाय 11:58. आता घरी जाणार मी. आंघोळ करणार जेवणार तर नाही. क्रिस्पी खाली बस झाला आता, कारण खूप लेट झाला. 12 वाजले. आणि मग व्हिडिओ एडिट करायला बसणार. मग त्यांना किती टाइम लागेल मला माहिती नाही. बघूयात आता किती टाइम लागते मला. बघा 12:05 झालेच. आणि आत्ता आपण गेलेलो ना. नखरे बघ. चल आता काय करायचं नक्षू? गप्प झोपायचं. आता 12 o'clock झाले. 12:05 झाले. तुला झोपायचं. रोज स्कूल पण आहे कळलं? लवकर झोप. चल ब्रश केला जा. ब्रश कर. चला आता मी पण बघतोय. फ्रेश होतोय. अंघोळ करतोय. व्हिडिओ एडिटिंगला बसतोय. आणि भेटतो तुम्हाला नंतर मी.